हा नाश्ता लहानपणीपासून एव्हरग्रीन राहिलेला नाश्ता आहे आणि हा काही वेगळा बनवावा लागत नाही. आपल्या नेहमीच्या भाजी पोळीबरोबरच हा नाश्तासुद्धा बनतो. तर हा नाश्ता कुठला आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूच या. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवतो आहे अगदी लहानपणीचा आवडता आणि आत्ता पण एव्हरग्रीन राहिलेला नाश्ता, तो म्हणजे चहा पराठा. तर सगळ्यात पहिले इथे मी चपात्या आणि पराठे बनवायसाठी पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून छान आपण चपातीला जसं करतो तसं पीठ मळून घ्यायचं. 5 मिनटं रेस्ट करायला ठेवलं. तोपर्यंत मी इकडे चहा पण चढवून टाकलेला आहे. चहाच्या मसाल्याची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे. तर इथे 5 मिनटानंतर पीठ छान मुरलेलं होतं. त्याला परत थोडंसं पाण्याचा हात घेऊन छान मळून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी सॉफ्ट असा डो बनलेला आहे. 5 मिनटं मुरल्यामुळे काय होतं, आपली चपाती खूप छान अशी सॉफ्ट बनते. तर इथे तुम्हाला जसं पातळ घट्ट असं पाहिजे आहे, सॉफ्ट जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर छान चपाती लाटून घ्यायची गोळा करून. आणि एवढी मी थोडं जाडा पराठा बनवते आहे. तर चपाती पूर्ण बनवून घेतली. त्यानंतर अर्ध्या भागाला मी तेल लावणार आहे. बघा, तर इथे तेल घेतलेलं आहे. तेल लावणार आणि त्याच्याचबरोबर वरती मीठ स्प्रिंकल करणार, म्हणजे मीठ घालणार. या पराठ्याबरोबर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे तो चहाबरोबर खायला खूप मजा आहे. तरी इथे बघा थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मीठ पण टाकून घेतलं. ते पण छान व्यवस्थित इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला. कुठे कमी कुठे जास्त करायचं नाही. मीठ टाकल्यानंतरसुद्धा एकदा हात फिरवून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित असा कडेपर्यंत व्यवस्थित हात फिरवून घ्यायचा. पूर्ण तेल आणि मीठ सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे असं. तर बघा, कडेपर्यंत मी व्यवस्थित फिरवून घेतलेला आहे. आता याला अर्धी करून घ्यायची अशा प्रकारे. आता जो अर्धा भाग राहिलेला आहे त्याच्यावर पण तेल आणि मीठ लावून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवते. तसं प्रेस करून छान प्रेस करून घ्यायचं. एकदम जास्त प्रेस करायचं नाही आपल्याला, हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. तर आता तेल टाकून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे सोबतच आणि छान व्यवस्थित असं या पण अर्ध्या भागाला पसरून घ्यायचं आणि फोल्ड करून घ्यायचं. अशा प्रकारे मी तेल मीठ लावून घेतलेलं आहे आणि त्याला पण छान फोल्ड करून घेते आहे. थंडीच्या दिवस असतो की गरमीचे दिवस असो, हा पराठा सकाळी नाश्त्यात खायला, अगदी चहाबरोबर खायला तर गरमागरम मजा खूप छान येते. आता त्याला पीठ लावून घ्यायचं आणि व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे, तुम्हाला जेवढं मोठं करायचं असेल त्यानुसार. आणि छान असे आपण लाटून घेऊयात. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि छान छान नवनवीन रेसिपीज दिलेल्या आहे. आय बटनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि एंड स्क्रीनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर बघा, मी पराठा छान लाटून घेतलेला आहे. आता याला काय करायचं, तव्यावर टाकून छान दोन्हीकडनं छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही मंद आचेवर भाजला तर छान क्रिस्पी होणार आणि फास्ट गॅसवर भाजला तर अगदी मऊ सॉफ्ट होणार. तर तुम्हाला कसा पराठा आवडतो ते मला नक्की कळवा. तर आमच्याकडे हे पराठे क्रिस्पी पराठे खूप आवडतात. तर मी दोन्ही साईडनी तेल लावून अगदी मंद आचेवर याला छान दोन्ही साईडनी छान भाजून घेणार. तर अशा प्रकारे मी असे 4-5 पराठे केलेले आहे. माझ्याकडे हा नाश्ता नेहमीच एव्हरग्रीन राहिलेला आहे. माझ्या मुलींना पण आवडतो आणि माझ्या मिस्टरांना पण आवडतो. तर दोन्ही साईडनी मी छान क्रिस्पी, छान कुरकुरीत असे 5-6 पराठे करून घेतलेले आहेत. आणि चहाबरोबर इकडे चहा पण छान झालेला आहे. चहाचा मसाला कसा केलेला आहे तोसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. चहासुद्धा अप्रतिम होतो त्या मसाल्याने आणि त्याच्याने हेल्थसुद्धा आपली छान राहते, कारण की त्यात भरपूर सारे वेगवेगळे जे आपल्या हेल्थसाठी चांगले असतात ते सुद्धा पदार्थ मी घातलेले आहेत. तर चहासुद्धा छान मस्त झालेला आहेत आणि गरमागरम चहा आणि मस्त कुरकुरीत असे पराठे खायला मजा येते. तर यावेळी नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. असे या पराठ्याचे एक पदर सुटतात आणि खायला खूप मस्त लागतात, जबरदस्त. यावेळी नक्की ट्राय करा. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.